शेतीमाल विक्रीसाठी ई-रक्कम पोर्टलचं उद्घाटन। देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक घटली, दरात सुधारणा। आणि नगर जिल्ह्यात चारा पिकांच्या पेरणीत मक्याचं क्षेत्र सर्वाधिक। नमस्कार, कृषी वार्ता बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते। आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त। अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान आणि पोलाद मंत्री चौधरी बिरेंद्र सिंग यांच्या हस्ते नुकतंच ई-रक्कम या पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं। या पोर्टलद्वारे शेतीमाल विक्रीमध्ये पारदर्शकता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। या प्रणालीमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांची थेट विक्री शक्य होणार आहे। ई-रक्कममुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला राष्ट्रीय बाजारपेठेतून योग्य किंमत मिळेल, तसंच ग्राहकांना देखील त्याचा लाभ होईल असं रामविलास पासवान यांनी यावेळी सांगितलं। देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक घटल्यानं राज्यातल्या कांद्याला देशभरातून मागणी वाढली आहे। गुरुवारी नाशिक जिल्ह्यातल्या इतर 13 बाजार समित्यात जास्तीत जास्त 2000 आणि सरासरी 1600 रुपये असे कांद्याचे दर राहिले। हे दर ऑक्टोबर अखेरपर्यंत टिकून राहतील असा जाणकारांचा अंदाज आहे। तसंच या स्थितीत टप्प्याटप्प्यानं कांदा बाजारात आणावा असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे। नगर जिल्ह्यामध्ये 4 ते 5 वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे। त्याचा परिणाम पिकांबरोबरच दूध उत्पादनावरही झाला आहे। चारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई झाल्यानं जनावरांची संख्या कमी झाली, त्यामुळे दूध उत्पादन घटलं। यंदा मात्र जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यानं चारा पिकांचं क्षेत्र वाढलं आहे। आतापर्यंत 14 तालुक्यात 42,672 हेक्टर क्षेत्रावर चारा पिकांची पेरणी झालेली असून त्यात सर्वाधिक 19,532 हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे। खरीपासह रब्बीतही चारा पिकांचं क्षेत्र अजून वाढण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे। मराठवाड्यात यंदा ऊस वगळता सरासरी 46,72,212 हेक्टर खरीपाचं क्षेत्र आहे। परंतु पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे मूग, उडीद आणि सोयाबीन या 3 प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे। तसंच नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीची काईक वाढच खुंटली आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी वाळलेली पिकं मोडणं सुरू केलं आहे। जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून कामं झालेली दिसत असली तरी त्या कामांमध्ये साठण्याइतपत पाणीच न आल्यानं ही कामं देखील कोरडी ठाकच असल्याचं दिसून येत आहे। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। ज्वारी 1751, 1525, गहू 1835, 1500, मका 1200, 1200, वांगी 2000, 1500, कोबी 800, 600, फ्लॉवर 700, 500, टोमॅटो 3500, 2500, लिंबू 1200, 800, डाळिंब 3500 आणि 2500। बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। नमस्कार, राज्याच्या हवामानाचा आढावा। गेल्या 24 तासात कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला। पावसाचा अंदाज। पुढील 5 दिवसात कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात पुढील 48 तासात तुरळक ठिकाणी तर त्यानंतर पुढील 3 दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवस काही ठिकाणी व 8 ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला। कोकण व मध्य महाराष्ट्रातील भात लागवड क्षेत्रात पाण्याची पातळी 3 ते 5 सेंटीमीटरपर्यंत ठेवावी। पूर्व विदर्भात पाण्याची उपलब्धता असलेल्या क्षेत्रात भात पिकाची पुनर्लागवड चालू ठेवावी।
ज्या क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे तिथे आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी व तसेच जिथे पिकास पाण्याचा ताण होत असेल तिथे उपलब्धतेनुसार संरक्षित पाण्याची पातळी द्यावी. सध्याचे ढगाळ व कोरड्या हवामानामुळे उभ्या खरीप पिकावर विविध रोगाच्या नियंत्रणासाठी 6 किलो ट्रायकोडर्मा हे जैविक नाशक 50 किलोग्रॅम कंपोस्ट खतात मिसळून 2 ओळी टाकावे व त्यानंतर पाणी द्यावे. कापूस पिकावरील सेंद्रिय बोंडअळीच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्क किंवा 1 मिलीलिटर ॲझॉडिरेक्टिन प्रति 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. खरीप भाजीपाला पिकावरील रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी 1 किलोग्रॅम वर्टिसेलियम लॅक्मी हे जैविक कीटकनाशक प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा 4 मिलीलिटर इमिडाक्लोप्रिड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये 2% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. धान पिकात खोडकिडी व गादमाशीच्या व्यवस्थापनासाठी रोपणीपूर्वी रोपाची मुळे 10 मिलीलिटर क्लोरोपायरिफॉस 20% प्रवाही हे प्रति 10 लिटर पाण्यात याप्रमाणे द्रावण तयार करून 12 तास बुडवून ठेवावीत व त्यानंतर रोवणी करावी. धन्यवाद. जाणून घेऊया राज्यातलं प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 31-26, पुणे 28-22, नागपूर 35-25, औरंगाबाद 32-21, सोलापूर 34-22 आणि नाशिक 28 आणि 22. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मंडळी, आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, निसर्गानं आपल्याला भरभरून दिलेलं आहे. बघा ना, ऊन, वारा, पाऊस हे त्यापैकीच होत. पाऊस म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. देशाचा काय किंवा शेतीचा हा आर्थिक कणा जवळपास पावसावरच अवलंबून असतो. परंतु बदलतं हवामान आणि या हवामानामुळे कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ सतत पडत असतो. या दुष्काळामुळे पाण्याचे जे स्रोत आहे ते दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. हे स्रोत का बरं कमी होते याचा जाणून घेण्याचा प्रयत्न अनेक शास्त्रज्ञांनी केला आणि त्यायोगे त्यांना यशही आलं. मंडळी, तुमच्या लक्षात आलंच असेल, आजचा आपला विषय आहे विहीर आणि कूपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान. आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी इथं आलेले आहेत प्राध्यापक मदन पेंडके. मदन पेंडके यांची ओळख करून द्यायची झाली तर अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे ते प्राध्यापक आहेत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार सर. विषय आहे शेतीचा आणि पावसाचा. पावसाचा आणि माणसाचा अनन्यसाधारण संबंध आहे. मला याच्या पुढे जाऊन असं विचारावंसं वाटतं की पाऊस म्हटला तर ह्याच्या पूर्वीची जी परिस्थिती होती मराठवाड्यातली किंवा महाराष्ट्रातली ती एकंदर कशी होती? आपण मराठवाडा किंवा महाराष्ट्राचा मागील 10 वर्षाचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर मागील 10 वर्षापैकी 4 वर्ष हा पाऊस सरासरी इतका पडला आणि 4 वर्ष हा पाऊस दरवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पडला आणि फक्त 2च वर्ष पाऊस हा सरासरीपेक्षा थोडा जास्त पडलेला आहे. मागील 2014 आणि 2015 ही 2 वर्ष दुष्काळजन्य वर्ष म्हणून आपण सर्वांनी बघितलेली आहे. आणि या 2014 आणि 15 या 2च वर्षामध्ये जवळपास सरासरीपेक्षा 50% कमी पाऊस झाल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी अतिशय खोलवर गेलेली आहे. वेगवेगळ्या संस्थांनी जो अभ्यास केला त्याबाबतचा आणि त्याबाबत असे निष्कर्ष काढले
की सर्वसाधारणपणे 3 ते 4 मीटरपर्यंत भूगर्भातील पाण्याची पातळी म्हणजे विहिरीतील किंवा कूपनलिकेतील पाण्याची पातळी ही 3 ते 4 मीटरने खालावलेली आहे. आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी पिकांना पाणी देण्यासाठी विहिरी किंवा कूपनलिका याच्या व्यतिरिक्त दुसरा पाण्याचा स्रोत नसल्यामुळे पिकं वाचवण्यासाठी या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये पाण्याचा अनियमित असा उपसा झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की साधारणतः जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापासूनच विहिरी किंवा कूपनलिका या आपण मागच्या दुष्काळी वर्षांमध्ये कोरड्या झालेल्या बघितल्या. आणि मग हाच एक संकल्पना लक्षात ठेवून आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर बी व्यंकटेश्वरलू सर आणि आमचे संचालक संशोधन डॉक्टर वास्कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पामध्ये आम्ही विहीर आणि कूपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान याविषयी संशोधन चालू केले. बरं, मला असं वाटतं सर, विहिरी आणि कूपनलिका या तर कोरड्या पडत चाललेल्या. मग हे तंत्रज्ञान अवगत करावं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवावं असं का वाटलं? त्याचा उगम कसा काय झाला? त्याचा उगम असा झाला की साधारणतः 2015 हे सर्वात जास्त दुष्काळी वर्ष झालं आणि सर्वत्र रब्बी हंगामामध्ये तर कुठेही पीक परिस्थिती दिसत नव्हती, कारण पाण्याचा दुसरा स्रोतच नव्हता. बऱ्याच ठिकाणी इव्हन पिण्याच्या पाण्यासाठी देखील टँकर पोहोचवावे लागत होते आणि जनावरांसाठी देखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हतं. मग यावर आम्ही विचार केला की जेव्हा केव्हा दुष्काळी परिस्थिती जरी असली तरी 1 किंवा 2 पाऊस तरी असे असतात की ज्यावेळेस जमिनीवरून पाणी वाहून जातं आणि त्या पाण्याचा उपयोग जर आपण विहीर किंवा कूपनलिका याच्या पुनर्भरणासाठी केला तर शेतकऱ्यांजवळ कमीत कमी पाण्याचा एक स्रोत तरी उपलब्ध राहील आणि ज्या स्रोतचा जर आपण वापर केला तर कमीत कमी शेतकऱ्यांना एक शाश्वत असं उत्पादन त्यापासून नक्कीच घेता येईल. बरोबर. आणि त्या दृष्टीने म्हणून ही संकल्पना लक्षात ठेवून आम्ही आमच्या संशोधन केंद्रावरती विहीर आणि कूपनलिका याचं पुनर्भरण कसं करावं, ते एक शाश्वत असं संशोधन असलं पाहिजे, दीर्घकालीन असलं पाहिजे, हा सर्व विचार करून त्याचं एक शास्त्रीय दृष्ट्या सर्व विषयाचा अभ्यास करून आम्ही ते संशोधन करण्याचा प्रयत्न केला. बरं, साधारण किती साली या तंत्रज्ञानाला तुम्ही मान्यता दिलीत आणि ते अवगत केलं? सर्वप्रथम आम्ही विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान हे तयार केलं आणि त्याला आपल्या महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठांमार्फत होत असलेली संयुक्त कृषी संशोधन परिषदेने 2014 मध्ये मान्यता दिली. आणि त्यानंतर आम्ही कूपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञानावरती अभ्यास केला आणि मागील वर्षी म्हणजे 2016ला पुन्हा संयुक्त कृषी संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य यांनी त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. मला वाटतं एक साधारण 2-1 वर्ष झाली असतील ह्या काळाला. बरोबर. तर सर, मला एक सांगा की विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय? आता विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान जे आहे ते ऍक्च्युअली 3 भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा भाग असा आहे की ज्या शेतांमध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या विहिरी असतात तर त्या शेतातून जे पाऊस पडल्यानंतर जे पाणी वाहतं ते पाणी आपल्याला शेतकरी बांधवांना असं सांगायचं आहे की एखादी शेतामध्ये चारी करा आणि त्या चारीद्वारे ते सर्व पाणी त्या विहिरीकडे कसं येईल या पद्धतीने ते वळवून घ्यावं. त्यानंतर आपण बघू की मुख्य विहीर पुनर्भरण तंत्रज्ञानाचं जे संयंत्र आहे म्हणजे जे मॉडेल आहे ते कसं असावं. हे जे विहीर पुनर्भरण तंत्रज्ञानाचं मॉडेल आहे हे साधारणतः 3 विभागामध्ये विभागलेलं आहे. त्यामध्ये पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे प्राथमिक गाळण यंत्रणा. प्राथमिक गाळण यंत्रणेमध्ये म्हणजे आपण शेतातून जे पाणी आणतो ते जिथं आपण मॉडेल करणार तिथं आपल्याला एक साधारणतः 2 फूट रुंद, 2 फूट खोल आणि 2 फूट लांब असा एक खड्डा तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दगड, गोटे किंवा रेतीचं चाळलेलं मटेरियल असं टाकायचं आणि हे पाणी तिथं आणून त्यानंतर आपल्याला 2 विटांनी बांधकाम केलेली अशी 2 सलग अशी टाकी बांधून घ्यायची आहे. ही दोन्ही टाकी आपल्याला साधारणतः विहिरीपासून एक कमीत कमी 10 फूट अंतरावरती बांधायची. ती बांधल्यानंतर त्यामध्ये पहिली जी टाकी आहे त्याचं साधारणतः असं आहे की 1.5 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1.5 मीटर खोल अशा पद्धतीची ही टाकी असावी. जी आपण प्रायमरी फिल्टर किंवा प्राथमिक गाळण यंत्रणा म्हणतो त्यातील पाणी हे आपल्याला पहिल्या टाकीमध्ये येईल. जे काही गाळ पाण्याबरोबर वाहून येतो तो त्यातला जो जड गाळ आहे तो त्या ठिकाणी थांबवला जाईल आणि त्यानंतर हे पाणी आपली जी मुख्य गाळण यंत्रणा आहे त्यामध्ये वळवण्यात येतं. आता आपण मुख्य गाळण यंत्रणेचं जर स्वरूप बघितलं तर ते स्वरूप असं राहील की मुख्य गाळण यंत्रणा म्हणजे एक विटाने बांधकाम केलेली 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल अशा पद्धतीची एक टाकी आपल्याला बांधून घ्यायची आहे. या टाकीमध्ये खालून 30 सेंटीमीटर पर्यंत म्हणजे 1 फुटापर्यंत आपल्याला मोठे दगड टाकायचे आहेत. त्यावरती दुसरा थर जो आहे
तो म्हणजे 30 सेंटीमीटर किंवा 1 फुटाचा बारीक दगड आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्यावरचा तिसरा थर म्हणजे ही रेती किंवा वाळू ही देखील आपल्याला 30 सेंटीमीटर टाकावायची आहे. म्हणजे पहिल्या टाकीतलं पाणी हे दुसऱ्या टाकीमध्ये येईल आणि हे जे 3 थराची गाळण यंत्रणा आहे यामधून ते पाणी पाझरून खालच्या भागाला येईल. त्यानंतर आपल्याला असं करायचं की जी मुख्य गाळण यंत्रणा आहे जिथे आपण सर्वात खाली दगड टाकलेले आहे तिथून आपल्याला एक PVC पाईप त्या खोलीपासून सरळ विहिरीपर्यंत सोडावायचा आहे. याचा उपयोग असा होईल की पाणी जे पूर्ण या गाळण यंत्रणेतून आलं की ते सरळ त्या पाईपद्वारे डायरेक्ट विहिरीमध्ये आपल्याला सोडता येतं. तर यामध्ये शेतातून जे गढूळ पाणी येतं किंवा त्यासोबत जो काडी कचरा येतो किंवा काही अजून दुसरं मटेरियल येतं तर हे सगळं गाळून साधारणतः 90% वर याची गाळण क्षमता आहे. म्हणजे ज्याला आपण फिल्ट्रेशन एफिशियन्सी म्हणतो त्या फिल्टरची. म्हणजे जे काही काडी कचरा किंवा सगळं गाळून 90% शुद्ध पाणी हे विहिरीमध्ये सोडल्या जाईल. म्हणजे विहिरीतील पाण्याचा स्रोत जो आहे तो देखील त्यामधून खराब होणार नाही. पण याचे फायदे काय आहेत सर? याचे फायदे असे आहे की साधारणतः एखाद्या शेतकऱ्याकडे समजा 1 हेक्टर किंवा 2.5 एकरचं शेती असेल. पण याचे फायदे काय आहेत सर? याचे फायदे असे आहे की साधारणतः एखाद्या शेतकऱ्याकडे समजा 1 हेक्टर किंवा 2.5 एकरचं शेती असेल आणि त्या पूर्ण भागातलं पाणी जर ते त्या विहिरीकडे वळवून घेतील आणि साधारणतः पावसाळ्यामध्ये 1, 2 किंवा 3 किंवा 4 पाऊस जर मोठे पाऊस झाले आणि त्या ठिकाणी भूपृष्ठावरून पाणी वाहून आपण त्या विहिरीमध्ये सोडलं तर साधारणतः एक 20 लाख लिटर पर्यंतचं पाणी आपण त्या विहिरीमध्ये सोडू शकतो. म्हणजे एवढा जास्तीचा साठा आपण त्या विहिरीमध्ये करू शकतो. या पाण्याचा उपयोग असा आहे की काही लोक आजकाल जी मोठी शेततळी बांधतात आणि त्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवतात. तर पावसाळ्याच्या काळामध्ये असं जे पाणी विहिरीत जमा होतं हे पाणी ते उपसून पुन्हा ते शेततळ देखील भरून ठेवू शकतात. म्हणजे एक ॲडिशनल साठा त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. दुसरं असं आहे की हे मॉडेल पहिल्यांदा आम्ही आमच्या विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरती तयार केलं आणि आम्ही त्याचे डेमॉन्स्ट्रेशन्स दिले. आम्ही त्या ठिकाणी कृषी विभागाचे अधिकारी, त्याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, काही प्रगतिशील शेतकरी, अशा सर्व लोकांना आम्ही तिथे बोलवलं आणि मग हे तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याची अंमलबजावणी पुन्हा पुढच्या दृष्टीने कशी व्हावी या दृष्टीने पुन्हा आम्ही प्रयत्न केले. आणि सर याच्याही पुढे जाऊन मला विचारायचं की कूपनलिका तंत्रज्ञान हे नेमकं काय आहे ते आमच्या जरा प्रेक्षकांना सांगा. आम्ही सुरुवातीला अजून एक मुद्दा मी सांगतो की विहीर पुनर्वसन तंत्रज्ञान आम्ही जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन दिल्यानंतर ते आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावरती देखील राबवलं. आमच्याकडे आमच्या अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प जो आहे त्यामध्ये एक जो हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषी उपक्रम असा एक प्रकल्प आहे. त्या प्रकल्पामध्ये आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या शेतावर संशोधन करतो. तर त्या ठिकाणी आम्ही 10 शेतकऱ्यांच्या शेतावरती हा प्रयोग राबविला. आमच्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू, आदरणीय संचालक संशोधन डॉक्टर वास्कर साहेब हे देखील तिथं आलेत. त्यांनी प्रत्यक्ष ते पाहिलं. हैदराबाद येथील जी क्रीडा संस्था आहे तिथले देखील डायरेक्टर आणि बाकी सर्व शास्त्रज्ञ मंडळी यांनी येऊन त्याची पाहणी केली आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना देखील तिथे खूप फायदा झाला. आणि विद्यापीठाच्या संशोधन केंद्रापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावरती त्याचे जे रिझल्ट्स आहेत की विहिरीची पाण्याची पातळी 3 ते 4 मीटरने वाढली आणि 2015च्या दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील ज्या शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब केला त्याच शेतकऱ्यांनी फक्त रबी हंगामामध्ये पिकांना पाणी देऊ शकले. बाकी सर्व शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या होत्या. हा त्याचा खरा फायदा आहे. यानंतर आपण मला वाटतं की आता दुसरा जो पार्ट आहे की कूपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान याविषयी देखील आपण चर्चा करूया. कूपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान म्हणजे प्रसारित करण्यासाठी किंवा संशोधित करण्यासाठी त्याची एक पार्श्वभूमी अशी होती की मराठवाडा किंवा महाराष्ट्रामध्ये आज ज्या खोदलेल्या विहिरी आहेत त्याच्या तुलनेमध्ये कूपनलिका फार मोठ्या प्रमाणात आहे. कारण त्याला जागा कमी लागतं आणि एक मशीनच्या द्वारे एका दिवसामध्ये एक बोरवेल तयार होतो जो खोदकामाला वेळ अतिशय कमी म्हणजे लागतच नाही. आणि मग असं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आपण जर 10 वर्षापूर्वीचा विचार केला तर साधारणतः 100 ते 150 फुटावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध व्हायचं. त्यामुळे या तंत्रज्ञानाची तेव्हा तेवढी गरज लोकांना वाटली नाही. आणि जेव्हा 2014 आणि 15 या काळात दुष्काळ झाला त्यानंतर लोक 300-300 फुटापर्यंत बोर घेऊ लागलेत तरी देखील त्यांना पाण्याचा शाश्वत असा स्रोत मिळाला नाही. ती संकल्पना लक्षात ठेवून आम्ही कूपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान विकसित करण्याचा 2014 मध्ये निर्णय घेतला आणि 2016 मध्ये आम्हाला त्यात यश मिळालं. त्याचं जे मॉडेल आहे ते मॉडेल आपण शेतकरी बांधवांना एक समजावून सांगू शकतो. ते अतिशय सोपं आणि साधं मॉडेल आहे. आपलं जी कूपनलिका आहे त्याचा जो केसिंग पाईप आहे तो केसिंग पाईपच्या
गोल मध्ये आपण 1.5 मीटर व्यास अच्छा. त्याचा म्हणजे डायमीटर डायमीटर. आणि 2 मीटर खोल बरं. असा खड्डा आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. हा खड्डा तयार केल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये खालून 50 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला त्या कूपनलिकेच्या केसिंग पाईपला चारही बाजूनी 3-3 इंच अंतरावरती छोटे छिद्र करायचे आहेत. ते छिद्र केल्यानंतर आपण जी नायलॉनची जाळी असते, जी साधारणतः आपल्या घरगुती याच्यामध्ये मच्छर येऊ नये म्हणून जी जाळी वापरतो, त्या जाळीचे 2 आवरणं घालायचे की जेणेकरून त्या छिद्रावरती एक फिल्टर तयार होईल. त्यानंतर त्याच 50 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला तिथे मोठे दगड भरावायचे आहेत. ते झाल्यानंतर दुसरा थर जो आहे तो म्हणजे त्याच्यावरती छोटे दगड आपल्याला ठेवायचे. हे 2 थर पूर्ण झाल्यानंतर त्यावरती आपल्याला पुन्हा आडवं अशी जाळीचा थर द्यायचा आहे आणि त्यानंतर 30 सेंटीमीटर पर्यंत जाड वाळू आणि त्याच्यानंतर 20 सेंटीमीटर पर्यंत बारीक वाळू अशा पद्धतीने आपल्याला हे 4 लेअरमध्ये 4 थरामध्ये आपल्याला ही गाळण यंत्रणा तयार करायची आहे. ही संपूर्ण गाळण यंत्रणा तयार झाली की त्यावरती आपल्याला 1.2 मीटर व्यासाच्या आणि 6 इंच उंचीच्या अशा 2 किंवा 3 सिमेंट रिंग आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यातली एक सिमेंट रिंग ही आपली जी भूपातळी आहे किंवा जमिनीची लेव्हल आहे त्याच्यापेक्षा वरती असावी. त्याचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस शेतातून पाणी वाहून येतं त्यासोबत जो गाळ येतो तर तो त्या सिमेंट रिंगच्या बाजूलाच राहील आणि त्या सिमेंट रिंगच्या 2 सिमेंट रिंग मध्ये जी गॅप असते त्या गॅपमधून ते पाणी त्या गाळण यंत्रणेमध्ये आतमध्ये जाईल. अशा प्रकारचं हे संयंत्र आहे आणि मुख्य म्हणजे हे संयंत्र तयार करण्यासाठी साधारणतः 6,500 ते 7,000 रुपयापर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. परंतु माझं शेतकरी बांधवांना या ठिकाणी असं आव्हान आहे की एकदा हे तंत्रज्ञान आपण राबवलं की हे दीर्घकालीन आहे. एकदा जमिनीमध्ये भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली की तुम्हाला एक पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण होईल आणि हे पाणी तुम्ही खरीप हंगामामध्ये जर पावसाचा खंड पडला किंवा रब्बी हंगामामध्ये आपण पिकांना जर एक पाणी जास्तीचं दिलं, उदाहरणार्थ हरभरा आहे किंवा रब्बी ज्वारी आहे किंवा करडई आहे, तर त्याचं उत्पादन म्हणजे नेहमीपेक्षा तुम्हाला दुपटीने उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. सर, जाता जाता मला एवढंच म्हणावं असं वाटतंय की नेहमीची येतो पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. हे कौतुक जर शेतकऱ्यांना जाणलं तर त्याच्या आयुष्यात आणि त्याच्या शेतामध्ये सुखाची नांदी राहावे, सुखाची नांदी राहील आणि त्याचं उर्वरित आयुष्य हे फार भरभरून निघेल. जसं आकाशातला पाऊस तसं शेतकऱ्याचं पीक हे सुखानं नांदू लागेल. सर, इथं आपण आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.